जो तो शिवाजी महाराजांवर पिक्चर काढतो आणि लढाया दाखवतो ना, मी शिवाजी महाराजांवर पिक्चर करून हंबीरराव मध्ये त्यावेळची शेतीची पद्धत दाखव. बोला, तुम्ही आम्हाला शिवाजी महाराज सांगितले याला कापला त्याला कापला याचा कोताळा बाहेर काढला, कारण तुम्हाला तेवढंच दाखवायचं होतं. पण तुम्ही शिवाजी महाराजांची शेतीची पद्धत दाखवली नाही. ऐन जिन्नस कर्ज पद्धत होती त्या काळात. कुणाला माहितीये का ना? माहित नाही. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, इथल्या शेतकऱ्याला अकल नाही, पैसे देऊ नगद देऊ नका, शेतीची अवजारं द्या. म्हणून शिवाजी महाराज शेतकऱ्याला नांगर द्यायचे, बैलजोडी द्यायचे, शेती झाली की काढून घ्यायचे, विकून खाईन म्हणून. शिवाजी महाराज तर जाणता राजा ना, मग जाणता राजाची शेतीची पद्धत का नाही घेतली आपण? जाणता राजाची तलवार घेतली आणि ती तलवार घेऊनच आपण बोंबलत फिरलो. जाणता राजाचा नांगर का नाही घेतला? तो आपल्यापर्यंत का सिनेमा सृष्टीने नाही पाठवला? ऐन जिन्नस कर्ज पद्धत जर सरकारने वापरली तर आत्महत्या थांबतील, कारण ती महाराजांची पद्धत आहे, कधीच चुकीची नसते. जो तो शिवाजी महाराजांवर पिक्चर काढतो आणि लढाया दाखवतो ना, मी शिवाजी महाराजांवर पिक्चर करून हंबीरराव मध्ये त्यावेळची शेतीची पद्धत दाखव. बोला, तुम्ही आम्हाला शिवाजी महाराज सांगितले याला कापला त्याला कापला याचा कोताळा बाहेर काढला, कारण तुम्हाला तेवढंच दाखवायचं होतं. पण तुम्ही शिवाजी महाराजांची शेतीची पद्धत दाखवली नाही. ऐन जिन्नस कर्ज पद्धत होती त्या काळात. कुणाला माहितीये का ना? माहित नाही. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, इथल्या शेतकऱ्याला अकल नाही, पैसे देऊ नगद देऊ नका, शेतीची अवजारं द्या. म्हणून शिवाजी महाराज शेतकऱ्याला नांगर द्यायचे, बैलजोडी द्यायचे, शेती झाली की काढून घ्यायचे, विकून खाईन म्हणून. शिवाजी महाराज तर जाणता राजा ना, मग जाणता राजाची शेतीची पद्धत का नाही घेतली आपण? जाणता राजाची तलवार घेतली आणि ती तलवार घेऊनच आपण बोंबलत फिरलो. जाणता राजाचा नांगर का नाही घेतला? तो आपल्यापर्यंत का सिनेमा सृष्टीने नाही पाठवला? ऐन जिन्नस कर्ज पद्धत जर सरकारने वापरली तर आत्महत्या थांबतील, कारण ती महाराजांची पद्धत आहे, कधीच चुकीची नसते.